नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तो रेकॉर्ड करतोय 5 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला उशीर झाला आहे व्हिडिओबद्दल, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. ॲक्चुअली काही कामानिमित्त आणि काही पर्सनल रिझन्समुळे मी काल अपडेट देऊ नाही शकलो. त्याबद्दलही सॉरी व्यक्त करतो. तर मित्रांनो, जी आपली कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टवर कशा पद्धतीचं वर्क झालं, पार्टिसिपंटनी काय मला डिटेल्स पाठवल्या होत्या, त्या तुम्हाला त्या ठिकाणी मी शेअर करतोय. तर मार्केट कुठेही असू द्या, कसंही असू द्या, किती वाईट परिस्थिती असू द्या, जे काम व्हायचंय, जे प्रमोटरनी जो गेम डिसाईड केलाय, तो गेम होणारच होणार आहे. ठीक आहे. तो गेम झालेला आहे 2 शेअरमध्ये. एक शेअर आहे रुबी मिल्स, ओके. याला थोडा पकडायला उशीर झाला, ओके. तो त्याच वेळात तो ऑलरेडी अप्पर सर्किट मारून त्याचं काम त्याने कंप्लीट केलं होतं. पण काही पार्टिसिपंटनी पकडला 4 ते 5% चे गेन या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला. दुसरा शेअर होता जिंदल ड्रिल. ह्या जिंदल ड्रिलमध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. साइडवेज टू पॉझिटिव्हच होता वरच्या साईडला ओपन झाल्यानंतरून आणि ह्याच्यात सुद्धा 3 ते 4% जो गेन आहे, तो पार्टिसिपंटनी पकडलेला आहे. ओके. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ग्रुपवर या. ग्रुपवर काही स्क्रीनशॉट शेअर करेल. त्याच्यावर तुम्हाला डिटेल्स भेटतील. ओके. अजूनही ग्रुपला सबस्क्राईब हे नसेल केलं तर नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो, तुम्हाला असं काही वेगळं सिक्रेट आणि अशी वेगळी मार्केटची भाषा त्या ठिकाणी मी समजावण्याचा प्रयत्न करतोय. आधी एका शेअरवर जाऊ आणि त्याची जर्नी त्या ठिकाणी कंप्लीट बघा तुम्ही. 5 दिवस मार्केटमध्ये धुमाकूळ आहे, राडा झालाय. एकदम सगळं निगेटिव्ह आहे आणि आपला शेअर 45% वरती आहे. ओके. खाली का नाही गेला तो? वरतीच का गेला? तर मित्रांनो, याच्यापाठी आहे ना काही प्रमोटरचे गेम होतात. मला 2-3 पार्टिसिपंटचे फोन मेसेजेस आले. मला फार छान वाटलं, की तुम्ही एवढ्या पद्धतीचा रिसर्च मी सांगितल्यानंतरून एक थॉट प्रोसेस ओपन झाली आणि तुम्ही तो रिसर्च करायला भाग पडलेले आहेत. तर झालं काय मित्रांनो, मला त्यांनी सांगितलं, की "विकास, मी तुझा हा जो शेअर आहे, तो सगळ्या अँगलनी छान मारण्याचा प्रयत्न केला. जो रिसर्च मला शक्य होईल, तो रिसर्च मी त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वेगळं काही त्याच्यात जाणवलं नाही." तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, की स्टॉक मार्केटमध्ये जे 94% पब्लिक जे लॉस मेकिंग त्या ठिकाणी होताना दिसतंय, ओके. तर हे पूर्ण आणि पूर्ण वेडे लोक आहेत का? तुम्हाला असं वाटतं हे वेडे लोक आहेत? हे खूप क्वालिफाईड आहेत. हे डॉक्टर्स आहेत, हे इंजिनिअर्स आहेत, हे काही मॅथेमॅटिशियन्स आहेत, ओके. मॅथ्स शिकवतात, फिजिक्स त्यांना चांगलं माहिती आहे. असे एकदम चांगले क्वालिफाईड लोक आहेत. काही सायकॉलॉजीचे स्टडी करणारे सायकियाट्रिस्ट आणि अजून फार वेल क्वालिफाईड लोक आहेत. पण मग हे लोकंसुद्धा ह्या 94% च्या कॅटेगरीत का येतात? त्याचं रिझन असं आहे, मार्केट हा काही तुमच्या एक्सपर्टीजचा गेम नाहीये. हा गेम आहे काही लॉजिक्सचा. काय याची काही वेगळी भाषा आहे, ती तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आता 12 वर्ष मार्केटला दिल्यानंतरून मी तुम्हाला काही गोष्टी हक्काने सांगू शकतो, की मार्केटची भाषा काय? आज एका भाषेवर बोलणार आहे मित्रांनो आणि ती भाषा समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप खूप वेळ आणि खूप पैसे द्यावे लागतील. एका एका वाक्यामध्ये काही इम्पोर्टन्स लपलेला आहे, तो समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके. तोही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी आपण डेटावरती जाऊ. शेवटपर्यंत राहा. मी फार सिक्रेट गोष्ट सांगणार आहे शेवटी. ओके. फार इम्पोर्टंट आहे. एका वाक्यात आहे, पण तुम्हाला ती समजायला कदाचित फार वेळ गेला असता, अशा हिशोबाने. तर डेटावरती जाऊ. डेटामध्ये काय चेंजेस झालेले, डेटा कशा पद्धतीने आलाय, ते आपल्याला समजून घेणं फार इम्पोर्टंट आहे. कारण आज दिवसभर मार्केट जे होतं, ते जरी निगेटिव्ह राहिलं, पण ते तिथून थोडंसं कव्हर होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. ओके. तर मित्रांनो, हे कव्हर होण्यासाठीचा जो टास्क आहे किंवा यांचं जे गणित आहे, हे त्याबद्दल मी काही बोललो होतो का? हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर कालचा व्हिडिओ आणि कालच्या जे एनालिसिस आहेत, ते त्या ठिकाणी बघा. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं, की जर मार्केट निगेटिव्ह टू साइडवेज राहणे ज्यावेळी अपेक्षित आहे, त्यावेळी आपल्याला काही रिकव्हरी जे शॉर्ट जे सिस्टममध्ये आहेत, ते रिकव्हर होणं अपेक्षित आहे आणि ते स्मार्टली रिकव्हर होतील. तर ते फर्स्ट हाल्फपासूनच ज्यावेळी पडल्यानंतरून ते रिकव्हर व्हायला चालू झाले आणि कशा पद्धतीने रिकव्हर झाले, ते तुम्हाला मी चार्टवरती दाखवतो. ठीक आहे. तर आपण जाऊया चार्टवरती आणि कशा पद्धतीने
मार्केटमधल्या ज्या शॉर्ट्स आहेत त्या थोड्याशा न्यूट्रलाइज आणि कव्हर होण्यासाठी काही प्रयत्न झालेत का? ते आपण त्या ठिकाणी बघूया. तर मित्रांनो, ही भाषा जी आहे, मार्केटची भाषा आहे, ही आपल्याला समजणं फार इम्पोर्टंट आहे, की नक्की त्यांना करायचं काय आणि त्यांना काय केल्यानंतर फायदा होईल आणि आपण त्यांच्या विरुद्ध करून आपण काही वेगळं करून लॉस का करून घ्यायचा आहे? आपल्याला त्यांच्या याच्यात रंगायचं आहे आणि त्यांचा जी भाषा आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर तुम्हाला आता या ठिकाणी चार्टवर घेऊन आलेलो आहे मी आणि चार्टवर आपण ज्यावेळी बघतोय, तर तुम्हाला लक्षात येईल, की मार्केट जरी खाली ओपन झालं होतं, ठीक आहे. हा 4 मार्चचा डे आहे. 4 मार्चचं निफ्टी पाहिलं आपण अशा पद्धतीने ओपन होऊन बराच वेळ तो साइडवेज झाला आणि अ, मला जिथून अपेक्षा होती थोडंसं लेट झाला, पण तो शॉर्ट जे आहेत ते हळू रिकव्हर होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. तर मित्रांनो ओव्हरऑल मार्केटमध्ये कसं काम झालंय ते आपण बघूया. ओके. हे ऑलरेडी कालचा व्हिडिओ आहे. बऱ्याच लोकांना फर्स्ट टाईम येतात आणि वेगळा बायस करून त्या ठिकाणी वेगळ्या कमेंट करायचा प्रयत्न करतात. तर तसं नाही मित्रांनो. आधी जाऊन बघा. थॉट प्रोसेस बघा. आधीचे माझे ॲट लीस्ट 5 ते 6 व्हिडिओ बघितले ना, मग तुम्ही अजिबात चुकीची किंवा अशा कुठल्या अ, एका याला विरोध नाही करणार मी, की अशा पद्धतीने कसं होतं. तर हे एक लँग्वेज आहे. हे सरळ साधं आहे. हे कुठलं काही भविष्य नाही. भविष्यावर विश्वास ठेवणारी पण लोकं मार्केटमध्ये, की ही तारेग्रहांची दिशा ठीक नाहीये. तर मग आता इथून इथं मार्केट ह्या लेव्हलला पडायला पाहिजे आणि इथून वर जायला पाहिजे. असं कुठलं थोतांड गोष्ट तर नाही सांगत आहे मी. ज्या पण गोष्टी सांगतो ह्या डेटावरच्या सांगतोय आणि ह्या रिअल टाईम पोझिशन्स आहेत. ई-ओ-डीला घेऊन गेलेला डेटा आहे मोठ्या प्लेयरनी. तर आज काय झालंय ते बघूया. थोडंसं साइडवेज आणि नंतर वरती जाण्याचा प्रयत्न केला. ते ऑलरेडी मी सांगितलं होतं, की त्यांच्यासाठी तो एक मोठा टास्क आहे. ओके. आणि जे सिस्टममध्ये ते प्रयत्न करतील रिकव्हर करण्याचा. ओके. आता ते का रिकव्हर करतील, कसं करतील, ते डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला एक इम्पोर्टंट अपडेट द्यायची, की जी बॅच आहे आपली मार्चची, या मार्चच्या बॅचचं 1ल्या आणि 2ऱ्या तारखेला काही इंट्रोडक्शन कम डिस्कशन सेक्शन झालेलं आहे. तर इथे असं फार मेजर मिस आउट नाही झालेलं आहे. 3-4 तारखेला आपण सुट्टी दिली होती. 5 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आजपासून आपण ॲक्चुअल लर्निंगला सुरुवात करणार आहे. जे पोर्टफोलिओज फार हेवीली निगेटिव्ह आहेत. ओके. हेवीली निगेटिव्ह. तुम्हाला वाटत असेल मी एखादा कुठला शेअर्स घेतला, तो एक्सपायर होत नाही, काय नाही, काय नाही. पण एखादी निगेटिव्ह परफॉर्मिंग कंपनी तुम्हाला एखाद्याने चिटकवली असेल आणि ती तुम्ही 5-10 वर्ष होल्ड करणार असाल, तर पॉइंट काय आहे तुमच्या पोर्टफोलिओचा? तुम्ही कितीही मोठे इन्व्हेस्टर बना ना, काय फायदा होणार आहे इन फ्युचर? तर शिकायचं असेल तर नक्की जॉइन करा. डिटेल्स मी पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये देतो. ही शेवटची अपॉर्च्युनिटी आहे. कदाचित त्यानंतर तुम्हाला फार वेट करावा लागू शकतो. ठीक आहे. तर बघू शकत असाल तुम्ही डेटा जो आहे तो अगेन तो थोडासा साइडवेज च्या हिशोबाने आलेला आहे. सगळ्या स्ट्राईक प्राईसवर काम झालेलं आहे. खाली पण झालेलं आहे, वरती पण झालेलं आहे. तर ही थोडीशी मॅच्युरिटी मार्केटची आपण म्हणूया त्या ठिकाणी. ओके. एक्सपायरी नंतरून हा दुसरा दिवस आहे. तर ही मॅच्युरिटी आहे. ती हळू-हळू त्या ठिकाणी येते. तर ही स्टॅबिलिटी किंवा ॲट मेजर मूव्हमेंट जे येऊ शकतात बेस्ट पॉसिबल ते येताना आता कमी शक्यता आहे दिसण्याची. ठीक आहे. तर आता बघूया एफ-आयजनी नक्की काय केलंय? तर एफ-आयजनी पण कॉन्झर्व्हेटिव्ह काम केलेलं आहे. थोडेसे फ्युचर जे आहेत ते लाँग साइडचे कमी केलेले आहेत आणि शॉर्ट साइडला वाढवलेले आहेत. ओके. तर ह्याने काही वेगळा फरक पडत नाही मित्रांनो. हे असं घेण्याचं गरज नाही. पण फ्युचरचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते प्रॉप डेस्कने फार हेवीली वाढवलेले आहेत. ह्याच्या पाठी काय रिझन आहे? तर हे एक्सपायरी नंतरचा हा मंथ आहे. काही ॲडजस्टमेंट असतील त्या हिशोबाच्या ह्या पोझिशन्स आहेत. तर ह्याच्यात पण काही असं वेगळं घाबरून जाण्याची गरज नाही किंवा फार खुश होण्याचं कारण नाही, की प्रॉप डेस्कनी फार हेवी पॉझिटिव्ह घेतले. मग आता एकदम 360 काही बदललंय का? तर तशी परिस्थिती तरी अजून दिसत नाहीये. मॅच्युरिटी त्यांनी पण दाखवलेली आहे आणि सगळ्या स्ट्राईक प्राईसवर आपल्याला काम होताना दिसलेलं आहे. ओके. तर उद्यासाठीचं जे गणित आहे ते कसं असू शकतं, त्याबद्दल आपण चर्चा करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला मी ज्या भाषेबद्दल बोलत होतो, त्या भाषेवरती आपण आलेलो आहे. ओके. जर ॲक्चुअल वर्स्ट इज ओव्हर म्हणजे काय? की हे युद्धाचं सगळ्यात वाईट दिवस जर असतील, हे वाईट क्षण असतील, ह्याच्यापेक्षा अजून काही वाईट होणार नसेल, तर हा वर्स्ट इज ओव्हर आहे. म्हणजे हे पॉसिबल
आता मी हा शब्द वापरला, तुम्ही समजू शकता, तर हा मी वापरणार नाही. तर अजून थोडासा वेट करावा लागेल, कारण मी अनुभवलंय, की विकास तू जर डेटा निगेटिव्ह देतोय, तर फार चांगल्या पद्धतीने निगेटिव्ह मूव्ह येतात आणि लोकं जाऊन नेकेड त्या ठिकाणी कॉल पुट बाय करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, मी थोडंसं कॉन्झर्व्हेटिव्ह होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. तर असं कोणी कृपया कॉल पुट बाय करू नका. ह्याच्यावरती बेस ऑन काही स्ट्रॅटेजी आहेत. ज्या हेजिंगच्या स्ट्रॅटेजी आहेत त्या आपण रन करतो आणि बरीचशी रिस्क जी आहे ती मिनिमम करतो आणि आपण जे ओव्हर ट्रेड करतो ना, ते ओव्हर ट्रेडपासून आपण 200% वाचू शकतो. अशा पद्धतीच्या ह्या स्ट्रॅटेजीज आहेत. ओके. थोडंसं कॅपिटल लागतं, कारण फ्युचर इन्व्हॉल्व असतात त्याच्यात. कॅपिटल लागतं आणि ह्या कॅपिटल लावल्यानंतर आपल्याला जी रिस्क आहे ती ऑलमोस्ट 67% नी कमी होऊन जाते. ओके. आणि प्रोबॅबिलिटी जी आहे ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढताना दिसते. तर अशा पद्धतीचं गणित आहे. शिकायचं असेल तर अगेन पुन्हा मी डिटेल्सबद्दल बोललेलो आहे. शेवटची अपॉर्च्युनिटी आहे. नक्की जॉइन करा. अ, जी डायरेक्शन आहे, ओव्हरऑल डायरेक्शन, ओके, ओव्हरऑल डायरेक्शन ती अजूनही निगेटिव्हच आहे, राइट? निगेटिव्हच आहे. अजून कुठलेही पॉझिटिव्ह चेंजेस अजून झालेले दिसत नाहीयेत. पण जर पुढचे 2 दिवस अशा पद्धतीने ह्या ज्या लेव्हल्स आहेत, आत्ताच्या ज्या लेव्हल्स आहेत, ह्या लेव्हल जर होल्ड होण्याचा प्रयत्न झाला, तर हे बेस्ट पॉसिबल वर्स्ट इज ओव्हर असू शकतं. त्याचं रिझन असं, मी तुम्हाला आता एक बॅक हिस्ट्रीला नेतो. कोरोनामध्ये तुम्ही पाहिलं असेल, कोरोनामध्ये मी जे सिक्रेटबद्दल व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो, त्याच्याबद्दल बोलतोय. कोरोनामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळी मार्केट 2 केसेस सापडल्या होत्या, त्यावेळी 2-2% नी पडत होतं. ज्यावेळी 10 केसेस सापडल्या, 2-2% नी पडत होतं आणि ज्यावेळी 2,00,000 केसेस होत्या ना, त्यावेळी 2% ने वाढत होतं. तुम्ही म्हणाल, "हे काय झालं?" तर मार्केटची एक भाषा आहे, समजून घ्या. मार्केटची भाषा काय सांगते, की जर जे सगळ्यात निगेटिव्ह म्हणजे आपण त्याला एकदम हेवी निगेटिव्ह म्हणू, की ह्याच्यापेक्षा वर्स्ट काय होणार नाही, ते म्हणजे पॉझिटिव्ह असतं मार्केटसाठी, राइट? आणि दुसरी गोष्ट सगळ्यात पॉझिटिव्ह म्हणजे एकदम सगळं आलबेल आहे, सगळं पॉझिटिव्ह आहे. हेवी पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह असतं मार्केटसाठी. हे लक्षात घ्या. ही एक लँग्वेज आहे आणि ही लँग्वेज शिकायला, हे 2 वाक्य शिकायला तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल आणि मग जाऊन तुम्हाला याचा अर्थ कळेल. ओके. तर मी हे फार अर्ली होतंय, पण तुम्ही लक्षात ठेवा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि मग तुम्हाला कळेल, की हे नक्की काय आहे. ठीक आहे. तर ही लँग्वेज आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, तर हे उद्याच होईल का? असं नाहीये जरुरी. पण हे अर्ली साइन असू शकतं का? याबद्दल आपण बोलतोय. ठीक आहे. ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे, रिसर्चचा पार्ट आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष ठेवून थांबावं लागेल आणि पुढची जी जर्नी आहे त्या हिशोबाने आपल्याला हे करावं लागेल. तर मित्रांनो, असे शेअर्स जे 20-20% पर्यंतचा अप्पर सर्किट लावतात आणि हे मी नाही पकडत आहे, हे पार्टिसिपंटनी पकडलेले आहेत. मी तुम्हाला स्क्रीनशॉट कोणी मागितलं तर स्क्रीनशॉट देईल, की कशा पद्धतीने त्यांनी ते गेन्स पकडलेले आहेत त्याच्यात. रुबी मिल्समध्ये, जिंदाल ड्रिलमध्ये ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स पार्टिसिपंट कमवत आहेत. तेजस नेट सारखा शेअर्स तुम्ही बघितला असेल. एक शेअर ऑइल इंडिया आपण डिस्कस केला होता लास्ट पार्टिसिपंटच्या बॅचमध्ये. तर तो शेअर पण फार चांगल्या पद्धतीने वाढण्याचा प्रयत्न केला जातो. याच्या पाठी काहीतरी एक प्रमोटरचे गेम असतात. ओके. आणि ते गेम जर आपल्याला अंडरस्टँड झाले, तर आपलं थोडंसं ट्रेडिंग अजून ईझी होऊ शकतं. ओके. ईझी होऊ शकतं. 10 पेक्षा 10 पैकी आपण 7 वेळा बरोबर असू शकतो आणि बरोबर जर असलो, तर साधे-सुधे बरोबर नसतो. एकदम हेवी 5 ते 20% पर्यंत पण आपण त्या रॅलीज घेऊन जाऊ शकतो. तर तुम्हाला काय याच्यातून लक्षात आलंय, की मार्केट किती पण वाईट होतं, तरी पण 20-20% रॅली लावणारे शेअर्स आहेत आणि हे कुठून येतात? ओके. याच्या पाठी काहीतरी गेम होतोय. तर हा गेम समजवतोय. समजून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. डेटावरती जाऊया पुन्हा. डेटा कशा पद्धतीचा आलाय. ओके. डेटा अशा पद्धतीचा आलाय, की तो थोडासा साइडवेज आहे. ओके. ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्ह आहे. पण हे एक अर्ली साइन असू शकतं या गोष्टीचं. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. इनिशियल जर्नी आहे मित्रांनो. ह्या जर्नीत तुम्ही सपोर्ट करणार असाल,
तर माझ्याकडे पण खूप काही देण्यासाठी आहे. ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. लाईव्हज अटेंड करत जा. लाईव्हज आपण ज्यावेळी हे करतो, लाईव्हमध्ये बरचसं लर्निंग त्या ठिकाणी देत असतोय. ठीक आहे. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक